कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगरातील आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागलाय। आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन हल्लं आणि वन विभागाने रस्ता बांधकामासाठी परवानगी दिली आहे। माणगाव ग्रामपंचायत हद्दीतून जाणारा हा रस्ता वनजमिनीतून जात असल्यानं अनेक दिवसांपासून रखडला होता। 12 आदिवासी वाड्यांसाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा होता, मात्र वन विभागाकडून मंजुरी मिळत नव्हती। यामुळे आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता। त्यांनी 30 एप्रिलपर्यंतची अंतिम मुदत देत परवानगी न मिळाल्यास 1 मे महाराष्ट्र दिनी आत्मदहन करण्याचा इशारा प्रशासनाला दिला होता। या इशाऱ्यानंतर वन विभाग आणि प्रशासनात खळबळ उडाली। अखेर रायगड जिल्ह्याचे उपवन संरक्षक राहुल पाटील यांच्या हस्तक्षेपानंतर प्रस्ताव मंजूर करण्यात आला। माणगाव तर्फे वरडी ग्रामपंचायत हद्दीतील बेकरे गावातील वनजमिनीवर 5 प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे। यामध्ये सुमारे 1686 मीटर लांबीचा आणि 3 मीटर रुंदीचा रस्ता बांधण्यास परवानगी देण्यात आली आहे। एकूण 0.50 हेक्टर वनजमीन रस्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली असून या रस्त्यामुळे स्थानिक आदिवासी वाड्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। हा रस्ता मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत मंजूर असून कर्जत कल्याण राज्यमार्ग 76 ते जुम्मापट्टी दरम्यानच्या विकासाला आता गती मिळणार आहे। राज्यमार्ग 76 ते जुम्मापट्टी हा 12 आदिवासी वाड्यांचा रस्ता गेल्या 7-8 वर्ष आम्ही संघर्ष करत आहोत, परंतु 2024ला त्याची वर्कआउट झाली, परंतु वन विभागाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे म्हणजे जाचक अडचणीमुळे तो रस्ता आज पण जैसा ते होता। परंतु गेल्या 6 महिन्यापूर्वी 3 ग्रामपंचायतीला तो 3-2चा वन दावा मंजूर झालेला आहे आणि उर्वरित जे असेलचा काही भाग आहे आणि माणगावचा पूर्ण भाग त्याने तो वगळलेला होता। परंतु आम्ही येत्या 21 एप्रिलला प्रशासनाला आणि वन विभागाला आत्मदहनाचा इशारा दिला आणि 21 तारखेला आम्ही आत्मदहन करत असताना प्रशासनाने आमच्या आत्मदहनाची दखल घेतली आणि आम्हाला चर्चेसाठी त्यांनी बोलवलं आणि ती चर्चा अतिशय सकारात्मक झाली आणि त्यामध्ये त्यांनी आम्हाला फक्त 15 दिवसाचा अवधी दिला। 15 दिवसाचा अवधी दिल्यानंतर आम्ही ते आंदोलन तात्पुरतं थोडं स्थगित केलं, परंतु त्यांनी 15 दिवसाच्या आतमध्ये तो 3-2चा दावा मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे या रस्त्यासाठी आमच्या अनेक आदिवासींची बळी गेलेले आहेत। म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे किंवा संबंधित यंत्रणाला विनंती आहे की जो आता 3-2 दावा मंजूर झालेला आहे, आपण पावसाळा जवळ येत आहे, आपण लवकरात लवकर ज्या रस्त्याचं काम आहे ती लवकर चालू करावं एवढी माझी विनंती आहे। आत्मदहन आंदोलनाच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला आणि अखेर आदिवासी बांधवांच्या मागण्यांना न्याय मिळालाय। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।